मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कंटाळा आला नाही. 3च ऑर्डर झाले. CNG भरले गेले, ऑर्डर पडायला सुरुवात झाली. बॅक टू बॅक 3 ऑर्डर पडले. ओलाचे 100-100 300 रुपये झाले. आणि मग काय 304, 302 असे 300, 105 काहीतरी 310-20 रुपये झाले, जे की खूपच कमी झाले. कारण वाजल्यात 10:57, 11 वाजल्यात आणि 300 रुपये झाले. अजून एका तासाच्या 200 रुपये झाले पाहिजे, म्हणजे जेवायला मोकळा. पुढं बघू. तर बघूया 200 रुपये 12च्या होतात. तर मित्रांनो, एक ऑर्डर पडलेली उबरची. कस्टमरचं म्हणणं होतं वारजेचं होता, बालगंधर्वला जायचं होतं. म्हटलं नाही बाबा, नाही जमणार. ठीक आहे म्हटलं, नो प्रॉब्लेम. तर म्हटलं कॅन्सल कर. म्हटलं कॅन्सल तर मी कसं काय करू शकतो. म्हटलं तुम्हाला यायचं नाही, मला तर यायचं. म्हटलं मला काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं पण तुम्हीच येत नाही. म्हटलं 10-20 रुपयाचा फरक पडणार. म्हटलं एवढा काय फरक नाही पडणार. जर ट्रॅफिक असेल तर नसेल तर काय फरक नाही पडणार होता. नो 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 तर नो, मी बी नो नो. मग नाही गेलो मी. पण मग तिकडनं मी काही कॅन्सल मारलीच नाही, त्यांनीच मारली. आणि मला नंतर एक ऑर्डर पडली 300 रुपयाची. म्हटलं देवच पावला बघा. आणि मीटरने 320 झाली. 304ची होती, 320 रुपये आले. म्हटलं बघा किती फरक पडतोय. आत्ता ती डांगे चौकाकडे ऑर्डर होती वाजेवरनं. मग सांगायचा मुद्दा एवढंच आहे की ते जर ऑर्डर उबरची कॅन्सल नसती झाली किंवा पडली नसती तरी चालली असती, तिकडे गेलो बी नसतो तर बरं झालं असतं. आणि बरंच झालं. म्हणजे काय बोलतो माझं मला काय नाही, हँग झालं मी. पण जे सांगायचं एंड ऑफ द स्टोरी सांगायचं एवढंच आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बरं झालं ते आपल्या पदरात नव्हतंच ते ऑर्डर. आणि आपल्याकडं ओलाची ऑर्डर, ओलाची काय मेहरबानी काय माहिती. 5 ऑर्डर दिलेत ओलाने. बॅक टू बॅक ओलाच आज हिट आहे. अजून एक आत्ता पडली होती, पण नाही म्हटलं भाऊ जेवायचं आहे. म्हटलं 12:52 झाले, 1 वाजायला लागल्यात आणि जेवणाचा पत्ता नाही. म्हटलं जेवून घेऊया, जेवणानंतर बघूया काय होते काय. तर टोटल जे आहे ते 700 रुपये झालेत. आणि आपल्याला 1000 रुपये करायचे अजून. तर 1 वाजले, म्हटलं 2ला जेवण होईल. 10-15 मिनटं जरा हातपाय चालवायची, व्यायाम करायचा. तर बघूया 2 नंतर 1000 रुपये करायला किती वेळ लागतात. आता मी डांगे चौकात आहे. आय होप लवकरात लवकर पडावा. आणि तोपर्यंत तुम्ही गोडा बघा. गोडा बघा म्हणलं की गोडाला करतोय. कसं आहे बॅक कॅमेऱ्याने होणार ना भाऊ झूम, काय विषय नाही. हा कसं आहे क्वालिटी. थंबनेलला भारी आज. लय झूम नको दे करायला, लांबच छान दिसतोय है ना. कसं आहे हिरो कडक. तर मित्रांनो, उकडतंय दर एका मिनिटाला उकडतंय, गरम होतंय, पाऊस पडतंय, गरम होतंय, पाऊस पडतंय. थंडी वाजते मधनच उकडतंय, मधनच थंडी वाजते, मधनच उकडतंय. काय होतंय 2-2 मिनिटाला सिच्युएशन चेंज होती. सारखं बदलायचं, सारखं घालायचं. डोकं हिंडलंय, दाढी वाढले, केस वाढल्यात. काय करावं काय कळणार. डोकं खाजवायलंय, काय कोंडा झालाय, वैतागवाडी. तर जेवणानंतरचा किस्सा सांगतो. आत्तापर्यंत जे 29 सेकंद बकवास होता, टाइमपास होता. तर जेवणानंतर बराच वेळानंतर मला वाटतं 1-2ला चालू केलं आपण. 2:40 अर्धा तासानंतर ऑर्डर पडली असं म्हणायला काय हरकत नाही आहे. पडत होतं, पण हिंजवडी साईडला पडत होतं. हिंजवडी साईडला तुम्हाला माहिती होतं सध्या वातावरण काय. बारिश असताना नसेल बी, ह्या एरियात नसेल पण त्या एरियात असेल. आणि आता त्याला इकडं जायचं टेम्पो आला होता. मला वाटलं इंडिकेटर दाखवलं तर मला वाटलं इकडे जाते. मी सध्या सांगतो मी आहे गंजपेठ किंवा टिंबर मार्केट म्हणू शकता. सगळं जवळच आहे, त्यामुळे काय विषय नाही. तिथनं मी 7 चौकातनं घरी जाणार. आणि वाजल्यात की तिथे सांगतो 4:20 घरी जायचा टाईम झाला. कारण आता हप्ते भरलेत आपण. आता विषय काय आहे, पहिले जेवणानंतरचा विषय सांगतो. मग हा विषय सांगतो. जेवणानंतर 2 ऑर्डर पडले रॅपिडोचे. बऱ्याच वेळानंतर अर्ध्या तासानंतर रॅपिडोचे 2 ऑर्डर होते. पहिली ऑर्डर होते रॅपिडोचे, मला वाटतं 160 रुपयाने काहीतरी. 2 पोते होते फक्त. ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम आहे. आणि तिथनं लगेच ती ड्रॉप केली गेलीच ऑर्डर पडला. डायरेक्ट टिंबर मार्केटला आलं आपण. आता इथनं आता घरी जायचं. हे ऑर्डर जी होती ती 266ची होती. काही 270 रुपये आले. चांगली गोष्ट आहे. आणि
हां, तर तुम्ही म्हणसाल आत्तापर्यंत किती झाले? तर टोटल 1200 रुपये आले. तुम्ही म्हणसाल अजून 400 रुपये बागेत. तर 13 14 तुम्हाला 16 17 12 13 14 15 16 17 400 नाही रे, 500 रुपये बाकी होते. 1200 रुपये आला म्हणजे काहीच नाही. अजून 100 रुपये तरी केले पाहिजे, जेणेकरून CNG तरी निघले पाहिजे आणि DRD तरी निघले पाहिजे. DRDने CNGसाठी 100 रुपयाचं काम केलं पाहिजे. इथले इथं लोकल 2 ऑर्डर मारूया आपण, किंवा घराकडे पडले तर नशीब इथनं घराकडे ऑर्डर पडली तर 100 रुपये होऊ शकतात. 100 रुपये करून आता घराकडे जाणार आहे. घराकडे जाता तर 2 छोटे ऑर्डर मारणार, घरी जाणार 1300 रुपयेच करणार. तुम्ही म्हणसाल 1700 रुपये करणार तर काय आलं? तर भाऊ घराकडे आलो आहे आणि कंटाळा आला आहे. आणि काल परवा फुल ताणून काम करत होतो, कारण तारीख जवळ आली ती रिक्षाची आणि मोबाईलचं. ते उद्याचं होतं. उद्या म्हणजे हप्ते ते भरलेले, आपण रिक्षाचंच भरलेले आणि मोबाईलचेच भरलेले, त्यामुळे काही विषय नाही. आता पैसे जमा करायचे ते सर्व्हिसिंगसाठी. संडेला सर्व्हिसिंग करायचं डोक्यात प्लॅन चाललं आहे, त्यामुळे निवांत चाललं आहे. पण हेच जर दुपारी अर्धा एक तास नसता वाया गेला आणि मोठी ऑर्डर पडली असते अशी आत्ता जशी पडली तशी, तर झाले असते 200-300 रुपये एक्स्ट्रा अजून, नाही का? ठीक आहे, नशिबात नव्हतं आपल्याला. पण काल 8 का 9ला दूर गेलो तर आपण म्हणजे असं करू शकतो आपण. पण काय, मी आता घराकडे आलं घरी, तुम्हाला माहिती आहे घराकडे आलं का मी घरचा होतो. आणि जर उद्या हप्ता असता आपला आणि गोळा नसतं आले पैसे तर पडलो असतो आपण. पळा लागतंय भाऊ, बाउन्स करून जमतंय भाई कुठं. ते थांब, 15-16 वर्षाचं पोरग आहे, गाडी चालवते, हेल्मेट नाही काय नाही. त्याला पॅसेंजर बसवतं बसू दे कशाबरोबर मोका. अरे एरियाच तसं आहे, एरिया कसं आहे म्हणजे कसं आहे सांगू का तुम्हाला, ट्रॅफिकचा एरिया, त्यामुळं होतं काय विषय नाही. तर बघितलं मित्रांनो कसं कामाची पद्धत आहे, चुकीची म्हणू शकता तुम्ही, मला हे पटतंय. आळस आहे, साहजिक आहे. काल परवा एवढं काम केलं ना तर आज मला भुर्दंड पडतोय शरीरावर, दुखतंय हातपाय. त्यामुळे म्हणजे माझं मगाशीच प्लॅन चालला, जेव्हा मी जेवण झालं तर जेवणाला तिकडे तेव्हाच माझ्या डोक्यात चाललं भाऊ काय बी हो म्हटलं, घराकडं ऑर्डर पडून घरी निघतो म्हटलं. पण मला एक ऑर्डर पडलेली 350ची ओलाला, ती हाताला बसली नाही मला, तर गुलटिकडीची ऑर्डर पडलेली. जीव एवढं हे झालं ना भाई, कसला घासून गेला टेम्पोवाला, लय जवळनं जातात भाई इथं, म्हणजे लोकांच्या हातात बसल्या गाड्या. मग अशी 350ची ऑर्डर पडलेली 350 का 365 गुलटिकडीची, म्हटलं देव पावला. 2दा पडली पण 2दा हाताला बसली नाही ओलाची. काय सांगू आता, ओलाची ऑर्डर म्हणजे धंदा हाय नाही बरं, नाही असं नाही बरं का, मी कधी म्हटलो असं नाही की नाही आहे धंदा. मी 100% नेहमी हाच म्हणतो, धंदा आहेच पण हाताला लागत नाही ऑर्डर, असं होतंय. असं काय हरकत नाही, धंदा हा कधी नसणार असं नाहीच आहे, असणारच आहे, 12 महिने असणार आहे. कारण रोजचे कस्टमर आहेत, रोज लोकांना ऑफिसला जायचे, रोज लोकांना ऑफिस जायचे, हे तर 100% ठरलेले आहेत. अजून एक्स्ट्रा ट्रॅव्हल करण्याची वेगळी गोष्ट आहे, ती वेगळी लोक आहेत, मग ते एक्स्ट्रा झालं काम. अशा भरपूर आहेत, धंदा भरपूर आहे. तुम्हाला माहिती आहे काल 4-5 वाजता आपण ज्या साईडला होतो, बनगार्डन साईडला कसले ऑर्डर वाजत होते, आता ह्या साईडला IT इंडस्ट्री नाही म्हणून वाजत. तर फायनल मित्रांनो आपण आपल्या एरियात आलो आणि येताना एक ऑर्डर पडली, म्हटलं देव पावलं ओलाच काय मेहरबान आहे मला माहीत नाही, पण धन्यवाद ओलाची. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया, भेटूया नवीन ब्लॉग मिळतो. शुभरात्री वाजल्या .5